स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा जय असो। लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे। ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे। राष्ट्रीय छावा संघटनेचा जय असो। अण्णासाहेब जावळे आम्ही तुमचे मावळे। एक मराठा एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे तुमचे आमचे लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे। मराठा ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे। जरा आगे पडो तुम आगे पडो। हम तुम्हारे साथ हैं। चालू करा नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा वेळ संपूर्ण भारतालाच लागलेला आहे, कारण या माणसाच्या उपोषणाची पद्धत ही अनोखी पद्धत संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर पूर्ण देशाने पाहिली आहे। आणि या माणसावरती 2 चित्रपट झालेत। पहिला चित्रपट हा प्रदर्शित ऑलरेडी आधी झालेला आहे आणि दुसरा चित्रपट आम्ही जरांगे म्हणायचा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे। आणि त्या चित्रपटानिमित्त नांदेडमध्ये जे मराठा संघटना आहेत त्या संघटनांच्या वतीने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे। आज आपल्यासोबत मराठा कार्यकर्ते आहेत, मराठा संघटनेचे पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात यामागची नेमकी भूमिका काय आणि भावना काय। सर, हा चित्रपट सर्वांना मोफत ठेवला आहे आणि शोही आता हाऊसफुल झालेला दिसतोय, तर या मागची भूमिका काय होती आणि भावना काय होती? हा पिक्चर मराठा समाजातील गरजवंत मराठ्याची लढाई, जे अण्णासाहेब पाटलापासून जरांगे पाटलापर्यंत ज्या लोकांनी संघर्ष केला आहे त्या लोकांचा पिक्चर आहे। आणि या मराठा समाजातील युवकांनी याचा आदर्श घेतला पाहिजे, म्हणून हा पिक्चर मराठ्यांनी मराठ्यासाठी काढलेला पूर्ण जातीला घेऊन आज आपण हाऊसफुल केलेला आहे। माझं म्हणणं एकच आहे की मराठ्यांनी मराठ्यासाठी काढलेला पिक्चर हा तर हाऊसफुल झाला, पण इथून सुद्धा महिनेभर चालणार, कारण छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालणारे आपण सगळे मावळे आहोत। या ठिकाणी आज जे सरकार 2 जातीमध्ये तेढ लावल्याचं काम करत आहे की ओबीसी आणि मराठा, आणि ओबीसी आणि मराठा एकच आहे, परंतु कधीही तेढ होणार नाही। आणि या पिक्चर दाखवण्याचा उद्देशच असा आहे की या ठिकाणी संघर्ष सगळ्या मराठ्याचा कळला पाहिजे आणि मराठ्यांनी हा मराठ्याचा हाऊसफुल केलेला पिक्चर आहे। छावा संघटनेचे अण्णासाहेब जावळे अण्णासाहेब पाटील या सर्वांना या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे। त्याच्यामुळं हा पिक्चर मराठ्यांनी हाऊसफुल केला आणि येणाऱ्या महिनाभरात हा पिक्चर हाऊसफुल चालेल। मराठ्यांनी मराठ्यांसाठी काढलेला चित्रपट होता, त्यामुळे मराठ्यांनी हा चित्रपट सर्वसामान्य मराठ्यांना मोफत केला आहे। आपल्या समाजाची जी आर्त हाक आहे, समाजाची जी भावना आहे ती लोकांपर्यंत पोहोचावे आणि आरक्षणाच्या चळवळीला एक चांगलं मूर्त रूप यावं यासाठी ही चळवळ उभारली गेलेली आहे। आपल्यासोबत अजून पदाधिकारी आहेत। हा चित्रपट मोफत केलात, येणाऱ्या काळामध्ये सरकारने मराठ्यांना अल्टिमेटम दिला आहे, त्या अल्टिमेटमपर्यंत जर मागण्या मान्य केल्या नाही, कारण या मागचा आपण पाहत आलो आहे, सरकार तारीख देत गेले, आपण त्यांना वेळ देत गेलो आणि सरकारने पुन्हा मराठ्यांना गाजर देत आले। तर यावर तुम्हाला काय वाटतं? आणि आता जर सरकारने पुन्हा मराठ्यांना गाजर दिलं तर पुढची दिशा काय असेल? मराठा आरक्षण हा विषय 2 दिवसाचा नाही, खरं तर ही लढाई 30 ते 40 वर्षाची आहे। खरं तर आम्ही जरांगे या पिक्चरमध्ये आजच्या तेच दाखवण्याचा प्रयत्न केला। अण्णासाहेब पाटलापासून छावाचे अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि सर्व सामाजिक संघटना असतील त्यांचा संघर्ष या पिक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर येणाऱ्या काळात जर राज्य सरकार व केंद्र सरकारने अशीच मराठ्यांच्या पदरी जर गाजरं टाकली तर येणाऱ्या विधानसभा आहेत, लोकसभेत त्यांना सडेतोड उत्तर मराठ्यांच्या वतीनं भेटलेलं आहे। येणाऱ्या विधानसभासुद्धा मराठे त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठे त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार नाहीत, या पद्धतीची भूमिका मराठा समाजाची आहे। आपल्यासोबत मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठा सेवक आहेत, अजून त्यांच्याशी संवाद साधूया। सर, हा चित्रपट मोफत केला आहे, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय, आता यापुढेही 1 महिना चित्रपट हाऊसफुल व्हावा असं म्हटलं जातं, तर समाजाला काय आवाहन कराल? आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल की आज जसं या ठिकाणी छावा संघटनेच्या माध्यमातून पिक्चर दाखवण्यात आलेला आहे, उद्या आणखी 2 शो उद्याला पण मोफत या ठिकाणी दाखवणार आहेत। अनेक काही मराठा बांधव आणखी पण मोफत दाखवतील, पण माझं या आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला आव्हान आहे की मराठ्यांनी मराठ्याचा काढलेला हा पिक्चर आहे, आपण आवर्जून आपल्या माध्यमातून हा पिक्चर जितके दिवस चालवता येईल रेकॉर्ड ब्रेक त्याची कमाई या पिक्चरची झाली पाहिजे, यासाठी मराठ्यांनी हा पिक्चर आवर्जून पाहिला पाहिजे।
मराठ्याने हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे, या पद्धतीची भूमिका प्रत्येकाची आहे आणि मराठी नक्कीच तो चित्रपट पाहतील आणि चित्रपट उत्तम आहे या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. आपल्यासोबत श्याम पाटील वर्जे आहेत. पाटील, मराठा समाजाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला गेला तर या चित्रपटामध्ये ट्रेलर आपण पाहिले, अण्णासाहेब पाटील असतील, त्यानंतर ज्या ज्या हुतात्म्यांनी मराठा आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवली त्या प्रत्येकाचं पात्र यामध्ये दाखवलं, त्यांच्यापासून ते मनोज जरांगे पाटलांपर्यंत. तर यातून समाजाला नेमका काय संदेश दिला आणि समाज यातून अजून अधिक जागृत होईल असं तुम्हाला वाटतं का? सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. खरोखरच आज मराठा आरक्षणाचा दगदगता इतिहास जर आपण बघितला तर त्या इतिहासामधून एक लक्षात येऊन जाईल की रडायचं नाही तर लढायचं आहे. तर हा मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास जर कुठं कालबद्ध करायचा असेल, त्याला एकत्र आणायचं असेल तर त्याच्यासाठी जे साधन आहेत, मग कादंबरी असेल, पुस्तक असेल किंवा चित्रपट असेल. आज जरांगे पाटलांच्या लढाईनंतर जरांगे पाटलावर कादंबऱ्या निघाल्या, अनेक पुस्तकं निघाले आणि आज जरांगे पाटलांच्या जीवनावर 2 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याच्यातला आम्ही जरांगे जो चित्रपट आहे, हा आम्ही जरांगे अतिशय सुंदर आणि उपयुक्त असा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची लढाई स्टार्टपासून ते आत्तापर्यंत आपण आरक्षणाचा लढा उभा का केला, कशासाठी केला आणि आता हा लढा कुठपर्यंत आहे आणि या लढ्याला कुठं न्यायचं आहे, ह्याचा पूर्ण इतिहास या चित्रपटामध्ये आहे. म्हणून मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील या चित्रपटात दाखवण्यात आले, अण्णासाहेब जावळे पाटील दाखवण्यात आले आणि आजच्या कंडिशनला ज्यांच्या हातामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व आहे अशा आमच्या सर्वांचं काळीज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा इतिहाससुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आला. मी तमाम नांदेडवासियांना विनंती करेल की हा चित्रपट येणाऱ्या 3 दिवसामध्ये टोटल हाऊसफुल राहणार आहे. लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा आणि लवकरात लवकर हा चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट पाहावा आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास, धगधगता इतिहास, संघर्षमय इतिहास जाणून घ्यावा. आणि त्यात जाणून घेतल्याच्या नंतर हा चित्रपट बघल्याच्या नंतर एकही मुलगा आत्महत्या करणार नाही एवढा विश्वास आम्हाला आहे. कारण या चित्रपटातून लढाईची भूमिका विषद केलेली आहे, रडायची नाही आहे. नक्कीच समाजामध्ये एक सगळा वेगळा संदेश जाईल आणि एकही तरुण आत्महत्या करणार नाही या पद्धतीचा संदेश चित्रपटामध्ये दाखवला आहे, या पद्धतीचं मत मांडलेलं आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला हा चित्रपट येत्या काही दिवस चालणार आहे. तर प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत चित्रपटासंदर्भातल्या त्या आमच्यासोबत शेअर कराव्यात. आपल्यासोबत अजून महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. आपण हा चित्रपट पाहण्यासाठी आलात. खरं तर आरक्षणाची गरज तुम्हालाही माहिती आहे, तुमचे मुलं वगैरे आरक्षणाच्या जळा सोसत आलेले आहेत. तर काय म्हणणं आहे, हा चित्रपट पाहिल्यानंतर काय वाटतं? हा चित्रपट खरंच खूप सुंदर आहे आणि मला अभिमान वाटतो की हा चित्रपट माझ्या नातलगाने बनवलेला आहे. योगेश भोसले हा आमचा जवळचा नातलग आहे आणि म्हणून आम्ही सगळं कुटुंब हा पिक्चर बघायला आलो. आम्हाला आनंद वाटते की नांदेडकरांनी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मराठ्यांनी हा चित्रपट बघावा. कारण त्यामधून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे आणि आरक्षण काय असते हे आपल्याला अण्णासाहेब पाटलाची जेव्हा हत्या करतात आणि प्रत्येक चित्रपटामधून प्रत्येकाच्या डोळ्यात जेव्हा पाणी आलं आणि तेव्हा असं वाटलं की बाबा आरक्षण काय चीज आहे. म्हणून प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघावा अशी मी त्यांना विनंती करते. चित्रपट कसा होता आणि आहे या संदर्भातले ट्रेलर बाहेर आलेले आहेत, प्रत्येकाने पाहिलेले. आपल्यासोबत तरुण आहेत, त्यांना विचारू की चित्रपटासंदर्भात भूमिका काय. तुम्ही चित्रपटाचे ट्रेलर पाहिलेत, कदाचित चित्रपट पाहिलाही असेल, तर काय वाटतं? मी आता पिक्चर बघूनच आलो मधातून. असं हाऊसफुल होता पूर्ण पिक्चर आणि ते अक्षरशः बघता वेळेस डोळ्यातून असं अचानक पाणी आलं, म्हणजे अंगावर असे शहारे यायला लागले. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये व्यथा, आजची आरक्षणाची काय व्यथा आहे, कशी व्यथा आहे ते पूर्ण त्या पिक्चरमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे असं अंगावर ते जसं जसं सुरू होऊ लागला पिक्चर तसं अंगावर काटे आलेले आहेत त्या पिक्चरमध्ये. ते पिक्चर खरंच बघल्यानंतर जे तरुण आता आत्महत्या करत आहेत ते एवढं निश्चित आहे की लोक आत्महत्या करणं 100% बंद होईल. आणि आरक्षण काय आहे आणि कशासाठी आहे हे खरंच आणि पूर्ण म्हणजे आधी किती जणांना संघर्ष केलेला आहे हे त्या पिक्चरमध्ये निश्चितच बघायला भेटेल आपल्याला. संघर्ष होता चित्रपटामध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेला अनेकांचा संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. अजून काही दिवस हा चित्रपट चालेल. नांदेडकरांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा आणि आमच्यासोबत तुमच्या प्रतिक्रिया शेअर कराव्या. तरुणांसोबतच लहान मुलांसोबतच प्रत्येकाला या चित्रपटाचं वेध लागलेलं आहे. आपल्यासोबत तरुणी आहे, कदाचित शिक्षण करत असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की चित्रपट पाहण्यासाठी नेमकं का आलात आणि ह्या चित्रपटामधून काय तुम्हाला संदेश घ्यायचा आहे. नक्कीच मी ॲज अ यूथ
हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की आले. मी खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट बघत होते, कारण मी पण एक मराठा आहे आणि हा जो मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष एवढे दिवस झाला मी टी व्हीवर रोज बघत आलो, तर ते यूथसाठी, आमच्या तरुणांसाठी काय करत आहेत हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले डोळ्यांनी हे मागच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे हा चित्रपट बघणं तर म्हणजे नक्कीच होतं की आम्ही हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला येणार. आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते, मी आताच पिक्चर बघून आले, की हा चित्रपट म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटील यांचा बायोपिक नसून या चित्रपटामध्ये संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतिहास उलगडून दाखवले आहे. त्यामुळे फक्त एंटरटेनमेंट, मनोरंजनच नाही तर खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप माहिती आपल्याला मराठा आरक्षणाची या चित्रपटामधून मिळते. आणि फक्त मराठा समाजच नाही, मी सगळ्यांना ही विनंती करू इच्छिते की प्रत्येकाने हा चित्रपट कमीत कमी एकदा तरी नक्की येऊन बघावा. आणि यातून मी एवढी ग्वाही देऊ इच्छिते की नक्कीच तुम्ही काहीतरी घेऊन जाल या चित्रपटांमधून. हा चित्रपट माणसाला काहीतरी देईल, एक जगण्याची नवी उर्मी देईल, या पद्धतीचा हा चित्रपट होता असं यांचं म्हणणं आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करू शकता. रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, कॅमेरामन महेश सोबत, नांदेड.